घेऊन हा महाराष्ट्रामध्ये नंबर 1 करायचा आहे। यासाठी माननीय शशिकांत शिंदे साहेब महाराष्ट्राच्या मोहिमेवर निघाले। मोहीम एवढ्यासाठी तो शब्द वापरतो काय ते साताऱ्याचे आणि साताऱ्याच्या लोकांना मोहिमा काही नवीन नाही। छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपासून सातत्यानं मोहिमा आखल्या गेल्या, गड ताब्यात घेतले गेले, किल्ले ताब्यात घेतले गेले, मुघलांना पळून लावलं, जुलूमशाही संपवली, मोगलाई संपवली, अन्यायाचं अत्याचाराचं राज्य संपवलं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं राज्य निर्माण करणारं आणि शिंदे साहेब छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजामाता आमच्या सिद्धीला आणि म्हणून तुमचा आमचा संबंध केवळ राजकीय नाही, राजकारणापुरता आपला संबंध नाहीये, तर सिंदखेड राजा आणि सातारा याचे ऋणानुबंध हे ऐतिहासिक आहे। ते अनेक वर्षापासून आहेत, शिवाजी महाराजांच्या काळापासून आहेत आणि त्या सातारा जिल्ह्यातले आपण आहात आणि आज काल आपण आहात सिंदखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊच्या स्मारकाला भेट दिली, दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले आणि मी नक्की सांगतो की राष्ट्रमाताचे आशीर्वाद ज्यांना ज्यांना मिळाले त्यांनी महाराष्ट्र काबीज केल्याशिवाय ते कधी आणि मला पूर्ण खात्री आहे त्यामध्ये तुम्हाला ओळखतांसोबत काम केलं, विधानसभेत आपण काम केलं, राज्यात काम केलं, पक्षात काम केलं। आम्ही तसे तुमच्यापेक्षा सिनियर, रेखाताई सिनियर, मी सुद्धा सिनियर, आम्ही 1995 चे बॅच। फरक एवढाच आहे की ताई केवळ भाजपच्या होत्या आणि मी अपक्ष होतो। अपक्ष म्हणजे सगळ्या पक्षाचा प्रतिनिधी। त्यामुळे आम्ही तुम्ही 99 आलात, आम्ही 95 आलो। आम्ही आलो तेव्हा युतीचं सरकार होतं, युतीचं सरकार आम्ही अपक्ष होतो, आमचाही पाठिंबा त्यांना होता। 99 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, आदरणीय पवार साहेबांनी देशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर या जिल्ह्यामध्ये अनेक लोक राष्ट्रवादीत आले, नारायणराव असतील, सरदार साहेब असतील, अनेक मंडळी या ठिकाणी आले। त्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलो आणि 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपला प्रवास सुरू झाला। खरं म्हणलं त्या काळामध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की मुंबई बाजार समितीचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं। आमचे पाटुदादा इथे संचालक राहिले मुंबई बाजार समिती, अनेकांना मुंबई बाजार समितीचा आम्ही माहिती, माथाडी कामगार हा शब्द सुद्धा आपण अनेक वेळा ऐकला। मुंबई बाजार समिती, माथाडी कामगार आजही आणि मागील अनेक वर्षापासून मुंबई बाजार समितीमध्ये आपण गेला आणि माथाडी कामगारांच्या मध्ये जर गेले तर पहिला नाव जर त्या काळामध्ये आजपर्यंत ऐकले तर ते शशिकांत शिंदे तिथे ते काम करणारे आमचे सहकारी त्याचे नेते बाजार समिती, मुंबई बाजार समिती म्हणजे आशिया खंडातली, महाराष्ट्रातली नाही तर देशातली नाही तर आशिया खंडातली नंबर 1 ची आर्थिक उलाढाल करणारी बाजार समिती म्हणजे मुंबई बाजार समिती। या मुंबई बाजार समितीमध्ये कोणाचंही सरकार असो महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, मुंबई बाजार समितीमध्ये मात्र शशिकांत शिंदे साहेबांचं सरकार असते हे मला सांगण्यात आहे आणि तिथे अनेक वर्ष ते काम करतात। साहेबांनी त्यांना 1999 मध्ये तिकीट दिलं, निवडून आले, संघर्ष करणारे म्हणून यांच्याकडे आम्ही पाहतो। अनेक वर्ष ते आमदार होते, मध्यंतरी काळात मंत्री होते, मी अनेक वर्ष मंत्री होतो आणि मला आठवते की विधानसभेमध्ये मी मंत्री असताना मला सगळ्यात जास्त बेजार करणारे जर कोण असतील तर ते शशिकांत शिंदे। सारखे प्रश्नाची सरबत्ती चालू राहायची,
सारखी चालू राहील. याचं काय झालं, त्याचं काय झालं, लक्ष वेगळी इलेक्टिव्ह अंक डंक. माझ्याकडे 5-6 खाते होते त्यावेळेस क्रीडा वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे आमचा आणि त्यांचं प्रेम तेव्हापासून अर्थात एकाच पक्षात होतो आम्ही आजही. आणि मग परिचय करून त्याच्याबद्दल अनेक लोकांना शशिकांत शिंदे साहेब हे जरी नवीन असले तरी इथं बसलेल्या अनेक लोकांना मात्र त्या ठिकाणी ते नवीन नाही, ते जुनेच. आणि आज या संघर्षाच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी आपण सगळ्यांनी त्याची निवड केली. आणि निवड करत असताना आपल्या पुण्याच्या जिल्ह्यातल्या लोकांना माझी विनंती आहे की भविष्यामध्ये आपली पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागं, पवार साहेबांच्या पाठीमागं उभी राहली पाहिजे. यासाठी आता पुढच्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना काम करायचं. माननीय जयंतराव पाटील साहेबांनी अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून काम केलं. आपल्याकडे अनेक वेळा आले, महाराष्ट्रासाठी अनेक वेळ पिंजून काढला, गावागावात केले, तालुक्यात केले, अनेक यात्रा काढल्या. जयंतरावच्या माहितीला अनेक कार्यकर्ते जयंतरावनी तयार केले, जोडल्या गेले. आणि ती जबाबदारी आता शिंदे साहेबांकडे प्रामुख्याने या ठिकाणी आहे. आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी. शिंदे साहेब तुम्ही येणार, खरं तर गणपती उठाच्या आदल्या दिवशी तुमचा कार्यक्रम 8 दिवसापूर्वीच मंडळ यात्रा इथे येऊन गेली. गणपती उठायच्या दिवशी आदल्या दिवशी कार्यक्रमाला आम्हाला असं वाटतं की आता 2 दिवसात कार्यक्रम कसा घ्यायचा.